बीडच्या अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयाची स्थितीच आजारी असल्यासारखी असल्याचं पाहायला मिळतंय। 12 वर्ष जुनी सिटी स्कॅन मशीन वारंवार तिथे बंद पडतीये आणि MRI साठी तज्ञ कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता भासतीये। रुग्णालयातील स्वच्छतेकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि डॉक्टरांसह 200हून अधिक पदं रिक्त असल्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। सोयी सुविधांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देत असलं तरी सुद्धा त्या निधीचा योग्य पद्धतीने वापर होत नाहीये आणि त्यामुळे अडचणी कायम आहेत। आरोप सुद्धा असा नागरिक करतात आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमधली जी काही कमतरता आहे मग ते यंत्रसामुग्रीच्या संदर्भात असेल, डॉक्टरच्या संदर्भात असेल, स्टाफच्या संदर्भात असेल, ह्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त स्टाफ या ठिकाणी आला पाहिजे। कारण या ठिकाणी येणारा जो स्टाफ आहे म्हणजे येणारा जो रुग्ण आहे तो ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असते असेच लोक त्या ठिकाणी येतात आणि तेच जर रुग्णालय सुविधेचा अभाव असेल तर रुग्णांना सेवा देण्यासाठी फार मोठी त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे। तर आपण बातमी पाहतोय बीडमधून आणि 12 वर्ष जुनी सिटी स्कॅन मशीन वारंवार बंद पडतीये। इथले नागरिक हा आरोप करतायत आणि MRI साठी सुद्धा तज्ञ कर्मचाऱ्यांची कमतरता भासते असंही दिसतंय। डॉक्टरांसह महत्त्वाचं म्हणजे 200हून अधिक पदं इथं रिक्त आहेत आणि त्यामुळे रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत आणि सोयी सुविधांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देत असलं तरी त्या निधीचा योग्य वापर होत नाही असं दिसतंय। बीड जिल्ह्यातील रुग्णसेवेसाठी वरदान ठरलेले स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आता आजारी पडल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अपुरा स्टाफ आणि सक्षम नसलेली यंत्रणा यामुळे रुग्णसेवेत अडथळे येत आहेत। आपण सध्या या कॅम्पसमध्ये आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जी सिटी स्कॅन मशीन आहे ती तब्बल 12 वर्ष जुनी आहे। एवढ्या जुन्या मशीन असल्यामुळे तिच्यामध्ये वारंवार बिघाड होत असून अनेकदा त्या दुरुस्तीसाठी 8 ते 15 दिवसाचा खंड यामध्ये पडत आहे। त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना सेवा मिळू शकत नाही। अशीच परिस्थिती MRI मशीनची देखील असून या ठिकाणी जो आवश्यक स्टाफ आहे MRI मशीनसाठी तो तात्पुरता भरलेला आहे। त्यामुळे ती रुग्णसेवा त्याचा लाभ रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही। अशीच परिस्थिती तज्ञ डॉक्टरांच्या बाबत देखील आहे। एक्सरे मशीन देखील गेल्या 4 दिवसापासून बंद असून या ठिकाणी जे रुग्ण दाखल होत आहेत त्यांना बाहेर खासगी रुग्णालयात जाऊन एक्सरे काढावा लागत आहे। अशीच परिस्थिती या ठिकाणच्या स्वच्छतेची देखील आहे। या ठिकाणी जो आवश्यक स्टाफ आहे तो भरलेला नसल्यामुळे या ठिकाणच्या स्वच्छतेत अडचणी येत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने हे सांडपाणी या परिसरात साचलं आहे। अपघात विभागाच्या बाहेरच हे सांडपाणी साचलं असून इथं रुग्ण जे उपचारासाठी येतात त्यांचे आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या स्वच्छतेकडे अक्षम्य असं दुर्लक्ष या प्रशासनाचं होत असल्याचं पाहायला मिळतंय। यावर आता लोकप्रतिनिधी कधी गंभीर होणार आणि रुग्णसेवेसाठी हे जे रुग्णालय आहे ते सज्ज कधी करणार हा खरा प्रश्न आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।